परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती स्टॉक मार्केट ॲनालिस्टमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण स्मॉल कॅप शेअर्स म्हणजे काय? आज आपण मिड कॅप पाहणार आहोत. नंतरच्या आपण ह्याच्यामध्ये लार्ज कॅप पाहणार आहोत. तर तुम्हाला दिसते स्क्रीनवरती मिड कॅप शेअर म्हणजे अशा कंपन्यांचे शेअर ज्याचे भांडवल आहे ना 5,000 ते 20,000 कोटीच्या दरम्यान असते. हे लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप शेअरच्या मधल्या श्रेणीत येतात. मिड कॅप शेअरची वैशिष्ट्ये बघा 5,000 ते 20,000 कोटी असल्यामुळे लार्ज कॅप कंपनी तुलनेत मिड कॅप कंपन्या थोड्या लहान असतात. पण स्मॉल कॅपपेक्षा अस्थिर असतात. हे मी कंपॅरिझन केले. पाहू शकता तुम्ही लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. लार्ज कॅप 20,000 कोटीपेक्षा जास्त असतात. मिड कॅप 5,000 ते 20,000 मध्ये असतात. स्मॉल कॅप 5,000 कोटीपेक्षा कमी असतात. जोखीम पातळी लार्ज कॅपमध्ये कमी असते. मिड कॅपमध्ये मध्यम असते आणि स्मॉल कॅपमध्ये उच्च असते. परतावाची क्षमता बघा स्थिर आणि माफक असतात. उच्च असतात. मिड कॅपमध्ये उच्च आहे परतावा आणि अतिउच्च स्मॉल कॅपमध्ये जास्त आहे कारण जोखीम जास्त असते. लिक्विडिटी सर्वाधिक लार्ज कॅपमध्ये आहे. मिड कॅपमध्ये मध्यम आहे. स्मॉल कॅपमध्ये कमी आहे. उदाहरणे बघा लार्ज कॅपचे रिलायन्स आणि टी-सी-एस लार्ज कॅप आहेत. मिड कॅप वोल्टास आणि ज्युबिलंट हे मिड कॅपचे आहेत. डिस्कॉन आणि फाईन ऑर्गॅनिक्स हे स्मॉल कॅप आहेत. गुंतवणूक करताना काय पाहावे बघा इन्व्हेस्टिंग करताना कंपनीचा इतिहास अनुभव आहे का बाबा कंपनीत वार्षिक महसूल नफा डेट इक्विटी रेशो पाहावा लागतो. मागील 3-4 वर्षात CAGR तपासावा लागतो. कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्यात किती संधी आहे फ्युचरमध्ये हे तपासावं लागतं. डिव्हिडंड पेमेंट्स आणि परतावा नियमित आहे का हे पण तपासावं लागतं त्याच्यामध्ये. वाढीची क्षमता आहे, पोटेन्शियल, रिस्क लेव्हल आहे, रिटर्न्स आहेत, हे तपासावं लागतात. हे जोखीम बघा, हे रिस्क बघा. जोखीम काय लार्ज कॅप तुलनेत जास्त अस्थिर असतात. मार्केट क्रॅशमध्ये मिड कॅप शेअरचा जास्त प्रभावित होऊ शकतो मार्केटच्या ह्याच्यामध्ये. काही मिड कॅप शेअरची लिक्विडिटी कमी असते. हे पाहू शकताय तुम्ही. निष्कर्ष काय आहे पहा, मिड कॅप शेअर्स हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले असतात. पण जोखीम व्यवस्थापन आवश्यक आहे. योग्य संशोधन, कंपनीचे फंडामेंटल्स पाहणे आणि बाजार ट्रेंड लक्षात घेऊन गुंतवणूक करावी. लक्षात ठेवा, मिड कॅप शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर असली तरी तुमच्या तज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. हा फक्त एज्युकेशनल पर्पजचा ह्यानी माहितीसाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुमच्या तज्ञांचे सल्ले घेऊनच गुंतवणूक करावी, हा माझा सल्ला असेल. तर धन्यवाद सगळ्यांचं.